रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर थोडासा ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजून नेहमीसारखा शिरा बनवा. शिरा चवदार होतो. नंबर 2. नॉनस्टिक किंवा आप्पेपात्राच्या कडेला तेलाचा डाग पडले असतील तर पॅन किंवा आप्पेपात्र गॅसवर गरम करावे. मग गरम असताना चमच्याने हळूवार तेलाचे डाग काढावे, सहज निघतात. नंबर 3. पनीर कडक झाले असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून ठेवल्याने पनीर सॉफ्ट होईल किंवा मायक्रोवेव्ह असेल तर 1 मिनिट गरम करा, लगेच सॉफ्ट होते. नंबर 4. वरण चवदार होण्यासाठी तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ समप्रमाणात घेऊन कुकरला लावा. त्यात मीठ, टोमॅटो, थोडीशी पालक चिरून घाला आणि शिजवा. याने वरण चवदार पौष्टिक होते आणि ज्यांना तुरीचे वरण खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो तो देखील होत नाही. नंबर 5. पुरणपोळी चविष्ट होण्यासाठी आणि खमंग वास येण्यासाठी पुरण बारीक करून झाल्यावर वेलची, सुंठ, बडीशेप याची पूड घालावी. याने पुरणपोळीला सुगंध छान येतो. नंबर 6. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी त्याला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर तिखटाचा रंग लाल राहतो. नंबर 7. जेवणात सॅलड कापायचे असेल तर सॅलड नेहमी तिरपे कापावे. याने त्यातला रस कायम राहतो आणि मुले देखील आवडीने खातात. नंबर 8. खमण ढोकळा बनवून झाल्यावर त्यावर साखरेचे पाणी घालावे. याने ढोकळा कोरडा न होता अतिशय मऊ आणि ज्युसी खमण ढोकळा तयार होतो. नंबर 9. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळून घ्यावी. मग ती तळून ती भेळ किंवा चिवड्यांमध्ये वापरावी. याने चव खूपच टेस्टी लागते. नंबर 10. पराठे बनवताना उकडलेला बटाटा व वाटाणा कुस्करून टाकावा आणि लहान मुलांना टिफिनमध्ये द्या. हे पराठे मुले आवडीने खातात. नंबर 11. डोसे करताना उडीद डाळ भिजत घालताना सोबतच हरभरा डाळ भिजत घालावी. याने डोसा कुरकुरीत होतो. नंबर 12. सँडविच किंवा पॅटीससाठी हिरवी चटणी बनवताना त्यात पालकचे काही पाने घालावेत, म्हणजे चटणीला कलर छान येतो आणि चटणी पौष्टिक देखील होते. नंबर 13. अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ घातल्याने अंडी फुटत नाहीत. नंबर 14. इन्स्टंट सरबत बनवण्यासाठी घरामध्ये रूह अफजा किंवा लिंबू आणून ठेवा, म्हणजे पटकन पाहुणे आले की सरबत बनवता येतो. नंबर 15. बेसिन ब्लॉक झाले असेल तर त्यामध्ये बेकिंग सोडा सोबतच व्हिनेगर टाकावे. याने ब्लॉक झालेले बेसिन मोकळे होते. नंबर 16. गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून पटकन निघते. नंबर 17. खीर जर जास्त पातळ झाली असेल तर दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खीरमध्ये टाका. त्यामुळे खीर छान घट्ट होते. नंबर 18. किचनमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये लोणचे किंवा तूप, मसाले ठेवलेले असतात तर ते लगेचच काचेच्या बरणीत ठेवा. याने कॅन्सरपासून बचाव होतो. नंबर 19. मंचुरियन बनवताना कोबी किसून घ्या किंवा चॉपरमध्ये बारीक करा. याने कोबी मस्त बारीक होतो. नंबर 20. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना लवकर अन्न पचत नाही, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. जेवण नेहमी चावून चावून खावे. नंबर 21. फ्रीज साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून साफ करावे. यामुळे डाग सहज निघून जातात आणि वास देखील येत नाही. नंबर 22. ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर लाईट गेली असेल तर चॉपरमध्ये कांदा किंवा टोमॅटो बारीक करा, मस्त बारीक गाळ होतो. नंबर 23. लहान मुलांना टी टाईममध्ये खारे शेंगदाणे खायला द्या. त्यासाठी एखाद्या कढईमध्ये मीठ टाकून शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे मस्त भाजले जातात. नंबर 24. चपाती बनवताना एखाद्या डब्यात गव्हाचे पीठ ठेवावे, म्हणजे पटकन चपाती बनवताना वापरता येते, म्हणजे दरवेळेस पीठ घ्यावे लागत नाही. नंबर 25. कापूर डबीत ठेवल्याने उडून जातो किंवा लवकर संपतो, त्यामुळे कापूरच्या डब्यात थोडे तांदूळ टाकून ठेवा. याने कापूर बरेच दिवस टिकतो. नंबर 26. मुळ्याचा रस पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. नंबर 27. जेवण करताना कधीही TV बघू नये, यामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होते. नंबर 28. जर नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनला काय बनवायचे सुचत नसेल तर झटपट रव्याचे आप्पे किंवा डोसा बनवू शकता. त्यासाठी रवा 10 मिनिटे भिजत ठेवा. मग आवडीनुसार कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून आप्पे किंवा उत्तप्पा बनवू शकता. नंबर 29. नारळाची बर्फी बनवताना त्यात दूधऐवजी दूध पावडर वापरावी. याने नारळाची बर्फी स्वादिष्ट होते.
नंबर 30. भाजीमध्ये चुकून तिखट जास्त झाले असेल तर भाजीमध्ये 1 चमचा तूप टाकावे, यामुळे भाजीतील मसाल्याचे प्रमाण कमी होते. नंबर 31. सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून बरणीत भरून ठेवावा, याने कीड लागत नाही. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.